नमस्कार, जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। अजित पवारांनी बंड केलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्तेत सामील झाले। आता पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोष्टी अजित पवारांना मिळाल्या। या अनुषंगाने राज्यातील जनतेचं सर्वाधिक लक्ष लागलेलं आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे। बारामती हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला आणि गड मानला जातो। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे गेल्या 3 टर्म पासून खासदार आहेत। यापूर्वी शरद पवार या मतदारसंघाचे खासदार होते, तर अजित पवारही या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले। पण आगामी निवडणुकींमध्ये प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात नणंद भाऊजाई असा सामना पाहायला मिळणार आहे अशी चर्चा सुरू झाली। काय घडतंय या निमित्ताने बारामतीत आजच्या जयम विशेष मध्ये पाहूयात। बारामती लोकसभा मतदारसंघात कोणते विधानसभा मतदारसंघ येतात आणि तिथे कोणते आमदार आहेत पाहूयात। बारामती लोकसभा मतदारसंघातला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे दौंड, जिथे राहुल कुल हे भाजपाचे आमदार आहेत। इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे आमदार आहेत। बारामतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार आहेत। पुरंदरमध्ये संजय जगताप काँग्रेसचे आमदार आहे। भोरमध्ये संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार आणि खडकवासलामध्ये भीमराव तापकीर भाजपाचे आमदार। तर आता लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या निमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघात काय घडतंय सांगतायत आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर। पाहूयात। संपूर्ण देशामध्ये चर्चेत लोकसभा मतदारसंघ कुठला असेल तर तो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे। कारण अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत भाजप बरोबर घरोबा केलेला आहे आणि आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार स्वतंत्र उमेदवार देऊन तो निवडूनच आणायचा असा चिंग देखील अजित पवार यांनी बांधलेला आहे। आणि तशाच पद्धतीने आता उमेदवार जरी निश्चित झालेला नसला तरी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या कामाचा रस जो आहे तो बारामती तालुक्यामध्ये फिरू लागलेला आहे। यामुळे बारामती लोकसभेच्या उमेदवार ह्या सुनेत्रा पवारच असतील असं देखील मानलं जात आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे ह्या शरद पवार गटाच्या उमेदवार असणार आहेत आणि त्यांनी देखील केलेल्या कामाचा आणि संसदेमध्ये मांडलेल्या प्रश्नाचा रस जो आहे तो तालुक्यामध्ये फिरू लागलेला आहे। एकंदरीतच आता शरद पवार आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी चंग बांधलेला आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी स्वतः शरद पवार देखील मैदानात उतरलेले आहेत। यामुळे आता सुप्रिया सुळे या चौकार मारणार का आणि त्यांचा चौकार अजित पवार रोखणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। 2009 साली सुप्रिया सुळे पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या। त्यावेळेस त्यांना 3.5 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं आणि त्या विजयी झाल्या। मात्र 2014 मध्ये त्या मताधिक्य राखू शकल्या नाही। काय घडलं 2014 लोकसभा निवडणुकींमध्ये पाहूयात। बारामतीत अवघे 58.83% इतकंच मतदान 2014 मध्ये झालं। एकूण 18,13,553 इतके मतदार होते। त्यापैकी 10,66,963 मतदारांनी आपला हक्क बजावला। सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीचे महादेव जानकर अशी लढत 2014 मध्ये झाली। सुप्रिया सुळे यांना 5,21,512 इतकी मतं पडली। महादेव जानकर यांना 4,51,843 मतं। सुप्रिया सुळे यांना 69,719 मतांनी विजय प्राप्त झाला। बालेकिल्ल्यामध्ये घटलेलं मताधिक्य हे पवारांसाठी चिंतेची बाब होती। तर 2019 मध्ये काय घडलं पाहूयात। बारामती लोकसभेत दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, खडकवासला आणि बारामती हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। मागील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल यांच्यात लढत झाली। कांचन या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी।
राहुल कुल यांच्या पत्नी कांचन होत्या भाजपाच्या उमेदवार. लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी तर झाल्या. सुप्रिया यांना 6,63,714 इतकी मतं पडली. कांचन कुल यांना 5,30,940 इतकी मतं पडली. सुप्रिया यांचा विजय अवघ्या 1.5 लाखांच्या मताधिक्याने झाला. तर 2014 आणि 2019 लोकसभेचा विचार केला तर पवारांना मिळणाऱ्या मताधिक्यापेक्षा बरंच कमी मताधिक्य सुप्रिया यांना राखता आलं. सुप्रिया यांनी का गमावलं मताधिक्य सांगतायत राजकीय विश्लेषक. पाहूयात. 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींची प्रचंड लाट होती, मोदींना प्रचंड सहानुभूती होती. अबकी बार मोदी सरकारचा नारा दिला गेला होता आणि त्याचा फटका हा सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभा मतदारसंघात बसला. बेसिकली खडकवासला विधानसभा जो मतदारसंघ आहे, खडकवासला, भोरवेल्ला, मुळशी, काही प्रमाणात पुरंदर, या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधून त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं आणि त्या मताधिक्याच्या जोरावर त्या निवडून आल्या होत्या. अशा प्रकारे 2014ला त्यांना या मतदारसंघात फटका बसला. त्या तुलनेत 2019ला मात्र त्यांचं मताधिक्य वाढलं आणि 14च्या तुलनेत 19ला त्यांची परिस्थिती सुधारली होती. तरीही कायमच मताधिक्य हे आधीच्या तुलनेत, म्हणजे पवारांचं राजकारण ज्यावेळेस स्वतः विधानसभा लोकसभा उभे राहत होते त्यावेळेची परिस्थिती बघता सुप्रिया सुळेंना कायम बारामती लोकसभा हा आव्हानात्मकच राहिल्याचं चित्र दिसतं. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट आहेत. पवार कुटुंबियात फूट पडलेली आहे. बारामती लोकसभेमध्ये काय होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर अजित पवार हे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. दरम्यान खरंच सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, यावर राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे पाहूयात. सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती देणारा प्रचार रथ तो फिरत आहे. विविध गावामध्ये, शहरामध्ये हा रथ फिरतोय. त्यामुळं सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत या ठिकाणी फायनल झाल्याचं बोललं जात आहे. वास्तविक पाहता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा म्हणजे पवारांचा हा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ ढासळण्याचा प्रयत्न भाजपने अनेक वेळा केला. वेगवेगळ्या रणनीती आखल्या, मात्र त्यास म्हणावंसं यश भाजपला मिळालं नाही. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेमध्ये घेतल्यानंतर या मतदारसंघामध्ये महायुतीला ही जागा मिळावी, विशेषतः ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांचा पराभव कोणत्याही परिस्थितीत करायचा असा चंग भाजपने बांधलेला आहे. त्यामुळं त्यांच्या विरोधात लोहा लोहे को काटताय ह्या रणनीतीनुसार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांच्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असा चंग बांधलेला आहे. तर कोण आहेत सुनेत्रा पवार यावर एक नजर टाकूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वीच कामाला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार यांनी 2010 मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या त्या विश्वस्त आहेत. सुनेत्रा पवार यांची माहेरची पार्श्वभूमी सुद्धा राजकीयच आहे. धाराशिव जिल्ह्यातील नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी. त्यांचे पुतणे राणा जगजितसिंह पाटील हे धाराशिवचे आमदार. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार चांगल्याच सक्रिय असतात. तर बारामती लोकसभेमध्ये जर खरंच सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत जर झाली तर काय घडू शकतं, ऐकूयात राजकीय विश्लेषकांकडून. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लढत झाली तर ही लढत मात्र नक्कीच
चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार हे मात्र नक्की आहे. वास्तविक पाहता ही जागा कसल्याही परिस्थितीत जिंकायची हा भाजपचा प्रयत्न आहे. त्यानुसार लोहा लोहे को काटता या धोरणानुसार त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उतरवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. वास्तविक पाहता ही जर लढत झाली तर ही लढत निश्चितच फार लक्षवेधी आणि देशात चुरशीची ठरणार आहे हे मात्र नक्की आहे. त्या दृष्टीनं अजित पवार यांनी मोठे प्रयत्न चालू केलेत आणि ही जागा आपल्या गटामध्ये आपल्याकडेच राहावी किंवा आपलं स्थान ह्या लोकसभा मतदारसंघातलं अबाधित राहावं यासाठी सुप्रिया सुळे यांनी देखील लोकसंपर्क वाढवलेला आहे. आणि त्या दृष्टीनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुलीचं वर्चस्व कायम राहावं यासाठी बेरजेची राजकारणं सुरू केलेली आहेत. आपल्या जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा आपल्या गटामध्ये घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यामुळं एकंदरीत घरातील असणारी ही लढत मात्र चुरशीची होऊन नक्की कोण विजय होईल हे येत्या काही दिवसानंतर स्पष्ट होईल. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देऊन दाखवा असं म्हटलेलं आहे. अजित पवार यांच्याकडून त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता दाट असल्याचं सांगितलं जात आहे. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नातं आहे नणंद भाऊजाईचं. कौटुंबिक समारंभातही दोघी अनेकदा एकत्र दिसतात. दरम्यान त्यांच्या नणंद भाऊजाईच्या नात्यासंदर्भात आपण अधिक माहिती ऐकूयात. बारामतीमध्ये नणंद सुप्रिया सुळे आणि भाऊजाई सुनेत्रा पवार या दोघांचं नातं तसं बघायला गेलं तर फार चांगलं नातं आणि कौटुंबिक जी नात्यांची वीण आहे ती घट्ट होती. मात्र ह्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या नात्यामध्ये दरी निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे स्वतः ह्या नात्यामध्ये दरी निर्माण होऊ नये याची खबरदारी घेताना दिसत आहेत. कारण प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावरती मात्र विरोधक दिलदार असावा, लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीने ते प्रत्युत्तर देत आहेत. मात्र जर ही लढत दोघींमध्ये झाली तर वैयक्तिक टीका टिप्पणी जर झाली तर ह्या नात्यामध्ये आणखी दरी निर्माण होती काय असा प्रश्न निर्माण झालेला. मात्र ही दरी परत बाजूला होते काय हे काही दिवसानंतर निवडणुकीच्या नंतर स्पष्ट होणार आहे. 2019 मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध लोकसभेच्या रिंगणात होत्या कांचन कुल या अगदी नवख्या उमेदवार होता आणि नवख्या उमेदवारासमोरही अवघ्या 1.5 लाख मताधिक्याने सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. दरम्यान कशी झाली होती लढत, कुल आणि पवार यांचे राजकीय हितसंबंध नक्की काय आहेत सांगतायत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम. पाहूयात. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळेसपासूनच कुल घराणं आणि पवार घराणं यांचं राजकीय वैर समोर आलेलं पाहायला मिळालं होतं. खरं तर कधी काळी पवारांचे कट्टर समर्थक असणारे राहुल कुल आणि कुल कुटुंब त्यांचं इतक्या विरोधामध्ये कसे काय गेले. राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे जवळपास 3 वेळा दौंड मतदारसंघामधून आमदार होते, तर त्यांच्या आई रंजना कुल या देखील 2दा दौंडमधून आमदार झालेल्या होत्या. 2009 साली राहुल कुल यांना देखील राष्ट्रवादी पक्षाने दौंडमधून विधानसभेची तिकीट दिलेलं होतं. परंतु याच वेळी रमेश थोरात या नेत्याने अजितदादांचे समर्थक असल्या कारणामुळे बंडखोरी पत्करून मोठ्या प्रमाणामध्ये मतं खाल्लेली होती आणि यामुळेच राहुल कुल यांचा पराभव झाला तर रमेश थोरात विजयी झाले. राहुल कुल यांनी प्रत्यक्ष आरोप केलेला होता की रमेश थोरात यांना अजितदादांनी पाठिंबा दिला, आतमधून पाठिंबा देऊन मला पाडण्याचं कारस्थान हे अजित पवार यांनीच केलं, अशा प्रकारचा आरोप राहुल कुल यांनीच केलेला होता. त्यामुळेच पासून 2014ला राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि राष्ट्रीय समाज पक्षामध्ये जात त्यांनी आमदारकी देखील लढवली आणि जिंकली देखील. त्यावेळेसपासूनच कुल आणि पवार कुटुंबाचा वाद हा महाराष्ट्रासमोर आला. त्यानंतर राहुल कुल यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या पत्नीला 2019 साली लोकसभेला उभे करण्याचा निर्णय घेतला आणि मोठं मताधिक्य देखील त्यांनी मिळवलेलं पाहायला मिळालं. ही निवडणुकीमध्ये राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचा पराभव जरी झाला असेल तरी सुप्रिया सुळे यांना या निवडणुकीमध्ये चांगलंच नाकेनऊ या राहुल कुल यांच्या कांचन कुल यांनी आणलेलं पाहायला मिळालं. दरम्यान याच संदर्भात कुल यांनी दिलेल्या आव्हानासंदर्भात राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे ऐकूयात.
दौंड मतदारसंघावर कायम कुल कुटुंबाचं प्राबल्य राहिलं आहे। त्या ठिकाणी कैलासवासी सुभाष कुल हे आमदार होते। त्यांचं अचानक निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रंजनाताई या त्या ठिकाणी पोटनिवडणुकीत आमदार झाल्या। मात्र 2009च्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत रमेश आप्पा थोरात त्या ठिकाणी विधानसभेवर निवडून आले आणि रमेश आप्पा निवडून येण्यामध्ये अजित पवारांचा त्यांना पाठिंबा होता, अजित पवारांनी त्यांना सहकार्य केलं अशी एक भावना होती आणि त्या ठिकाणी कुल आणि रमेश आप्पा थोरात यांच्या कुटुंबातला जो काही संघर्ष आहे त्या संघर्षाची किनार ही अजित पवार असल्यामुळे त्याचाही चित्र आपल्याला 2014च्या पर्यायाने 2019च्याही विधानसभेमध्ये दिसलं। कायमच त्या ठिकाणी थोरात विरुद्ध कुल असा संघर्ष राहिला आणि थोरातांना अजित पवारांचा पाठिंबा असल्यामुळे कुल कायम अजित पवारांपासून 2 हात दूर राहिले। मात्र या निवडणुकीमध्ये जर सुनेत्रा पवारांना लढायचं असेल तर कुल यांचाही आपल्याला मदत लागणार आहे। या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी नुकतीच कुल कुटुंबाची भेट घेतली आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या बदलत्या राजकारणाची ही नांदी बनायला हरकत नाही। तर बारामतीमध्ये कुल परिवारासोबतच आणखीही शत्रू आहेत पवारांचे, कोण ते पाहूयात। चंद्रकांत तावरे जे माजी अध्यक्ष आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आणि पृथ्वीराज जाचक जे महाराष्ट्र राज्य साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत। रंजन तावरे हे सुद्धा पवारांचे राजकीय शत्रू मानले जातात। बाळासाहेब गावडे आणि सतीश भैया काकडे सध्या बारामती तालुक्याचा जर विचार करायचा म्हटलं तर बारामती तालुक्यामध्ये पवार विरोधक असलेले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, त्याचबरोबर त्यांचेच सहकारी असलेले माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि शेतकरी कृती समितीचे नेते रंजनकुमार तावरे, त्याचबरोबर छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, त्याचबरोबर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे हे पवारांचे प्रमुख विरोधक आहेत। सध्या ते भाजपमध्ये आहेत। मात्र 2 दिवसापूर्वी छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी आपले चिरंजीव कुणाल जाचक यांच्यासह शरद पवार यांची गोविंद बागेत जाऊन भेट घेतली। त्यामुळं ती एक पवारांच्या दृष्टीने जमेची बाजू होऊ शकते। त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी देखील चंद्रराव तावरे यांची भेट घेतली। त्यामुळे कदाचित भविष्यात रंजन तावरे यांना देखील आपल्या गटाकडे आणण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरू असल्याची चर्चा आहे। अजित पवार यांनी देखील मात्र सावध पवित्रा घेत जे विरोधक आहेत ते विरोधक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे। त्यामुळे नक्की हे जे प्रमुख विरोधक आहेत ते आपल्याकडे खेचण्यासाठी कोण यशस्वी होणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। बारामती शहरातील देखील काही जे विरोधक आहेत, राष्ट्रवादीतले जे काही विरोधक, ते विरोधक आपापल्याकडे खेचण्यासाठी हा दोन्ही गटाचा प्रयत्न आहे, तो देखील कितपत यशस्वी होतो हे काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी जरी 2014 आणि 19 मध्ये विजय संपादित केला असला तरीही त्या ठिकाणी सुप्रिया यांना त्यांच्या वडिलांइतकं म्हणजे शरद पवारांइतकं मताधिक्य राखता आलेलं नाही। आणि यावेळेस तर अजित पवार सुप्रिया सुळेंसोबतही नाहीये। अजित पवारांनी सुप्रिया यांच्या विरुद्ध कुणी तगडा उमेदवार जर दिला तर ही लोकसभा निवडणूक सुप्रिया यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल याबाबत अजिबात शंका नाही। सुप्रिया यांच्यासमोर काय आव्हानं आहेत सांगतात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आणि रोहन, पाहूयात। सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठं आव्हान कुठलं असेल तर ते अजित पवारांचं आहे। कारण अजित पवारांनी बारामती शहरामध्ये करोडो रुपयाचा निधी आणून विकास कामे केलेली आहेत। अजित पवार जरी महाराष्ट्राचं राजकारण करत असले तरी अजित पवार जर आठवड्याला बारामतीमध्ये येतात आणि ते बारामतीमध्ये सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी करतात। त्याचबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर आठवड्याला जनता दरबार घेत असतात आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून अजित पवार यांची सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर नाळ जोडलेली गेलेली आहे आणि यामुळे हे अजित पवारांची जमेची बाजू आहे। तर दुसरीकडे अजित पवारांची प्रशासनावर मोठी पकड असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मात्र या व्यतिरिक्त सुप्रिया सुळे यांच्याकडे
जनसंपर्क जो आहे तो अत्यल्प आहे आणि प्रशासनावर कमांड देखील सुप्रिया सुळे यांची नाही। यामुळे एकंदरीतच सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठं आव्हान कुठलं असेल तर ते अजित पवारांचं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। लोकसभा मतदारसंघाची 2024 ची निवडणूक खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी जितकी दिसते तितकी सोपी नाहीये। जर त्यांच्याच घरातला उमेदवार म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या रूपाने त्यांच्या समोर उमेदवारी ठाकली गेली तर निश्चितचपणाने कठीण संघर्ष सुप्रिया सुळे यांना विजयासाठी या संपूर्ण मतदारसंघामध्ये करावा लागणार आहे। तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, बोर आणि खडकवासला या मतदारसंघाचा समावेश होतो। यापैकी 4 मतदारसंघ हे सध्या महायुतीच्या ताब्यामध्ये पाहायला मिळतात, तर 2 मतदारसंघ हे महाविकास आघाडीकडे येतात। परंतु या दोन्ही महाविकास आघाडीच्या मतदारसंघामध्ये काही आलबेल परिस्थिती महाविकास आघाडीसाठी दिसत नाही। पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय जगताप यांच्या रूपाने काँग्रेसला आमदार तर मिळाला, परंतु त्यांच्या समोर सध्या मोठं आव्हान हे शिंदे गटाचे शिवसेनेचे विजय शिवतारे यांचं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये देखील शिवतारे यांना मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि शिवतारे निश्चितचपणाने अजित पवार यांच्या शब्दानंतर सुनेत्रा पवार यांचं काम पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये करतील। तर दुसरीकडे भोरला संग्राम थोपटे हे देखील काही काळ महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून हवं ते पद किंवा मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा केली जाते। त्यामुळे या मतदारसंघामध्ये देखील मोठा फटका जो आहे तो सुप्रिया सुळे यांना भविष्यामध्ये बसणार आहे। बाकीचे 4ही मतदारसंघ हे सध्या महाविकास आघाडीसाठी आलबेल मानले जात आहेत। बारामती मतदारसंघामध्ये मिळवलेलं लीड सुप्रिया सुळे यांना या पुरंदर आणि भोर या मतदारसंघामधूनच काढताना पाहायला मिळणार नाही। दरम्यान 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे यांच्या समोरील आव्हानं आपण एकदा पाहूयात। अजित पवार यांचा दांडगा जनसंपर्क, अजित पवार यांची प्रशासनावर असलेली पकड, अजित पवारांच्या दूरदृष्टीतून सुरू असलेली बारामतीतील विकास कामे आणि भव्य प्रशासकीय इमारत, अजित पवार यांचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद, बारामती तालुक्यातील जवळपास सर्वच संस्थांवर अजित पवारांचं असलेलं वर्चस्व, ग्रामपंचायतींवर अजित पवारांचं असलेलं वर्चस्व, पुण्याच्या शहरी भागात पवारांबद्दल असलेली नाराजी, इंदापूरमध्ये शहाजी पाटील घराण्याचा पवारांशी उभा दावा आणि दौंडमध्ये राहुल कुल यांच्यासोबत पवारांचे असलेले वाद। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी अजित पवारांनी अनेक गोष्टी केल्या होत्या। 2019-14 आणि 2009 साली काय केलं होतं आपल्या बहिणीच्या विजयासाठी अजित पवारांनी, आपण एकदा पाहूयात। दौंड आणि इंदापूरमधील आव्हान अजित पवार कमी करतात, बारामतीतून मताधिक्य टिकून राहील याकडे अजित पवारांचा कटाक्ष असतो, अजित पवारांच्या दबावामुळे मतदान फिरवलं जातं, मतदान नाही तर पाणी नाही असा अजित पवारांनी दबाव 2009 मध्ये टाकला होता आणि तो वादात ठरला होता। तर गेले 3 टर्म तिथे बारामतीमध्ये त्या खासदार आहेत, मात्र ताईंना निवडून येण्यासाठी नेहमीच दादाची साथ लागते। असं का आहे पाहूयात। लोकसभेत बारामतीची गणितं कायमच पवारांच्या बाजूने राहिलेली नाहीत। शरद पवारांच्या अनुपस्थितीमध्ये बारामतीकरांनी पवार घराण्यातील उमेदवाराला भरघोस मतदान केलेलं नाही। वडिलांच्या पुण्याईने 2009ला विजयासाठी सुमारे 3.5 लाखांचं मताधिक्य सुप्रिया यांना मिळालं, मात्र 2014 मध्ये सुप्रिया यांच्या विरोधात मतदान केलं। सुमारे 18% मतदारांनी 2014ला सुप्रिया यांच्याकडे पाठ फिरवली। अवघ्या 70,000 मतांनी जिंकून सुप्रिया लोकसभेत गेल्या होत्या। परिस्थिती 2019 मध्ये सुप्रिया यांच्यासाठी आव्हानात्मक ठरली। कांचन कुल या नवख्या उमेदवारासमोर सुप्रिया यांचं मताधिक्य अवघं 1.5 लाख इतकंच होतं।
तर वेळोवेळी सुप्रिया सुळे यांना अजित पवारांची साथ ही लागलेली आहे. मात्र अजित पवार यांनी बंड करत आता सत्तेमध्ये सामील झालेले आहेत. दरम्यान आता सुनेत्रा पवार या महाराष्ट्राला अजित पवार यांच्या पत्नी म्हणून परिचित असल्या तरीही बारामती आणि आसपासच्या तालुक्यात त्या चांगल्याच परिचित आहे. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी काही वर्षांपूर्वीच कामाला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार यांचा जाहीर सभांमधून किंवा चर्चासत्रातून अधिक बोलताना त्यांना कधीच कुणी पाहिलेलं नाहीये. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळामध्ये जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्या जाहीर सभांमधून काय आणि कशा बोलतात याकडे बारामतीसह संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक अतिशय नवीन असेल आणि त्यांच्यासमोर सुद्धा काही आव्हानं असतील. काय ऐकूयात राजकीय विश्लेषकांकडून. पवार घराण्यात पहिल्यांदा अशी फूट पडलेली आहे. काका पुतणे एकमेकांसमोर उभे आहेत. अशा परिस्थितीमध्ये नेमकी जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे का? हे काका पुतणे एकत्र आहेत का? ते पुन्हा एकत्र येतील का? मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये सुरू असलेले वाद किंवा शाब्दिक चकमकी बघता आगामी लोकसभा निवडणूक ही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी व्हायची शक्यता आहे. आणि असं झालं तर मतदारांमधलं संभ्रमाचं वातावरण कायम राहील. आणि एक स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर ते स्टॅटिस्टिक्स हे अजित पवारांच्या बाजूने पर्यायी सुनेत्रा पवारांच्या बाजूने दिसतं. मात्र सहानुभूतीची लाट आली पवारांच्या बाजूने तर त्याचा फायदा हा सुप्रिया सुळेंना बसेल. अन्यथा सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक आव्हानात्मक 100% असेल. यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.